नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये संसदेचा अभ्यास करणार आहोत। स्पेसिफिकली आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला संसदेच्या सदस्यांचा अभ्यास करायचा आहे। आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलेलं तर संसदेची पूर्ण रचना, संसद कसं तयार होतं आपलं, त्याचबरोबर लोकसभा राज्यसभा यांची रचना कशी होत आहे, त्यानंतर निवडणूक कशी होते ते नीट बघितलेलं। आता आजच्या लेक्चरमध्ये फक्त सदस्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। सदस्यांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे ज्यावेळेला आपण संसदेचे सदस्य म्हणतो तर म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट, एमपीज आपण त्यांना म्हणतो, लोकसभेचे आणि राज्यसभेचे। जर आपण दोन्ही सभागृहांचे सदस्य बघितले ना तर ऑलमोस्ट त्यांच्या ज्या पात्रतेच्या अटी आहेत, अपात्रतेच्या अटी आहेत त्या सगळ्या सेम आहेत। त्यामुळे आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, स्पेसिफिकली फक्त संसदेच्या सदस्यांची पात्रता, अपात्रता म्हणजे कोणकोणत्या कारणांवरून त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतो। बघा, जनरली ज्यावेळेला आपण राष्ट्रपतींचा अभ्यास केला, उपराष्ट्रपतींचा अभ्यास केला, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, त्यांच्यासाठी ना पात्रतेच्या खूप जास्त अटी नाहीयेत। फक्त राष्ट्रपतींच्या बाबतीत आपण काय बघितलं, महत्वाचं एक ते भारताचे नागरिक असले पाहिजे, त्यांचं वय 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, ते लोकसभेचे सदस्य होण्याच्या पात्र असले पाहिजेत। मग लोकसभेचे सदस्य होण्यासाठी जी पात्रता आहे ना ती भरपूर आहे। वेगवेगळी सोर्सेस अशी आहेत की ज्यांच्या पात्रतेच्या अटी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, वेगवेगळे सोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये अपात्रतेच्या अटी सुद्धा दिलेल्या आहेत। मग जर आपण फक्त लोकसभेच्या सदस्यांच्या बाबतीत बघितलं ना तर त्यामध्ये कोणकोणते महत्वाचे पॉइंट्स येतात। एक तर त्यांची पात्रता, अपात्रतेच्या अटी, मग ते सोर्सेस कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यांची जागा कधी रिक्त होऊ शकते, म्हणजे संसदेमध्ये एखादी जागा रिक्त कधी होऊ शकते। जसं राष्ट्रपतींच्या बाबतीत आपण बघितलं, त्यांचा मृत्यू झाला, त्यांना पदावरून काढून टाकलं, 5 वर्ष पूर्ण झाली, तर ही त्यांची जागा रिक्त होण्याची कारण आहेत। त्याचप्रमाणे संसदेच्या सदस्यांची जागा रिक्त होण्याची कारणं कोणती आहेत, त्यांना शपथ प्रतिज्ञा कोण देतं, ती कुठे देण्यात आलेली आहे, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे संसदेचे विशेषाधिकार। आता संसदेला ना एक पूर्ण सभागृह म्हणजे लोकसभा म्हणून एक सभागृह, राज्यसभा म्हणून एक सभागृह, काही असे विशेष अधिकार दिलेले असतात जे आपल्या नॉर्मल आम जनतेला नसतात पण ते त्यांना असतात। मग ते 2 प्रकारचे अधिकार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। आणि त्यानंतर त्या सभागृहाचे अध्यक्ष, मेन ते म्हणजेच लोकसभेचे सभापती असतात आणि राज्यसभेचे अध्यक्ष असतात। मग आता ना आपण या टॉपिकचं 2 विभागांमध्ये विभागणी करूया, 2 लेक्चर्स घेईल, कारण की संसदेचे जे सदस्य आहेत ना त्यांच्यासाठी पात्रतेच्या अटी भरपूर आहेत आणि तुम्हाला थोडंसं इन डिटेलमध्ये करावं लागेल। ते का मी तुम्हाला पुढे सांगतेच। मग आपण काय करूया, विशेषाधिकारांपर्यंतचे जे सगळे पॉइंट्स आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया आणि लोकसभा सभापती आणि राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूया। लोकसभा सभापतीबद्दलच्या सुद्धा भरपूर तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने त्या सगळ्या महत्वाच्या आहेत। बघा, माझं जास्त या लेक्चर्समधून प्रयत्न काय आहेत की तुम्हाला जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ना ते सुद्धा लगेच लक्षात आले पाहिजेत। आता जसं मी तुम्हाला ना मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं की संसद हा खूप मोठा टॉपिक आहे, मग तुम्ही काय करता, फक्त जे मेन पॉइंट्स आहेत ना त्याचाच अभ्यास करता आणि मग लहान लहान पॉइंट्स कुठेतरी बाजूलाच राहतात आणि आयोग नेमकं काय करतं, अशाच एखाद्या पॉइंट मधून प्रश्न विचारतं की जे जनरली आपल्या नजरेत येत नाहीत। ठीक आहे, मग आता ना संसद सदस्याची पात्रता किंवा अपात्रता याबद्दलच्या तरतुदी ना फक्त आपल्या संविधानामध्ये दिलेल्या नाहीयेत, त्या वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये दिलेल्या आहेत। एक म्हणजे काही संविधानात्मक तरतुदी आहेत ज्याच्यानुसार ठरतं की संसद सदस्य बनण्यासाठी म्हणजेच खासदार म्हणून निवडणूक जर लढवायची असेल तर कोणती पात्रता असली पाहिजे, त्याच्याकडे असं काय असलं पाहिजे की ज्याच्यामुळे तो व्यक्ती खासदार म्हणून निवडणूक लढवू शकतो। ठीक आहे, संसद सदस्य म्हणजेच काय तर मेंबर ऑफ पार्लमेंट, त्याला आपण मराठीत म्हणतो खासदार। त्यानंतर त्यांच्या पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी, एक कायदा करण्यात आलेला 1951 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा, त्याच्यामध्ये सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। कारण की आपल्या संविधानाने संसदेला असा अधिकार दिलेला आहे की या संसद सदस्यांच्या बाबतीत संसद एखादा कायदा करू शकते आणि की त्या कायद्यानुसार ज्या काही अटी टाकल्या गेल्या असतील त्या सदस्याला किंवा त्या उमेदवाराला पूर्ण कराव्या लागतील। मग त्या कायद्यानुसारच्या थोड्याफार अटी आहेत त्या सुद्धा आपण बघूया। आणि त्यानंतर एक पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता आहे, तर हे सुद्धा महत्वाचं आहे। पक्षांतराचं जी काही कारण आहेत ती परिशिष्ट 10 मध्ये दिलेली आहेत। बघा, आपल्याकडे एक पक्षांतर बंदी कायदा सुद्धा आहे पक्षांतराचा, त्याच्यासाठी, कारण की भरपूर लोक आता सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असाल की निवडणुका वगैरे जवळ आल्या की आपल्याला हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचं जे प्रमाण आहे ते भरपूर दिसून येतं।
मग त्याच्यावर बंधनं आणण्यासाठी ही काही अशी कारणं दिलेली आहेत की जर समजा एखाद्या व्यक्तीने, एखाद्या सदस्याने कोणत्या परिस्थितीमध्ये पक्षांतर केलं तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. बघा, आपण जेव्हा कलम 75चा अभ्यास केलेला त्याच्यामध्ये कलम 75(2) मध्ये एक अट दिलेली, जर समजा एखादा व्यक्ती पक्षांतराच्या कारणावरून जर त्याचं सदस्यपद म्हणजे सदस्यत्व रद्द झालं असेल तर मंत्रीपद सुद्धा त्याचं रद्द होतं. म्हणजे संसदेचं सदस्य असण्यासाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्या मंत्र्यासाठी सुद्धा किती महत्वाच्या आहेत. बघा, मी काय करते, तुम्हाला आधीचे सुद्धा काही गोष्टी ना रिकॉल व्हाव्यात, तुम्हाला कनेक्ट व्हाव्यात म्हणून त्या सुद्धा मी कधी कधी बऱ्याच वेळेला रिपीट बोलत असते, म्हणजे आधीचं सुद्धा तुम्हाला थोडंसं लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करत जा. तर एकदा आपण हे बघून घेऊया की आपण लास्ट लेक्चरमध्ये लोकसभा राज्यसभेची रचना कशी बघितलेली. संसदेमध्ये आपण बघितलेलं एक असतं लोकसभा, एक असते राज्यसभा आणि दुसरे असतात ते म्हणजे राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट. ठीक आहे. आणि त्यानंतर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असले पाहिजेत? 552. राज्यसभेमध्ये 250. अच्छा, लोकसभेची तरतूद कशात दिलेली आहे? 81. याची राज्यसभेची कलम 80 मध्ये. सध्या लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत, राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये 12 सदस्य नामनिर्देशित करतात राष्ट्रपती. आधी लोकसभेमध्ये 2 सदस्य होते पण ते आता अँग्लो इंडियन समाजाचे, पण ते सुद्धा आता जे आरक्षण आहे अँग्लो इंडियन समाजाचं ते रद्द करण्यात आलेलं आहे 104व्या घटना दुरुस्तीने. आणि त्याचप्रमाणे लोकसभेला आपण अस्थायी सभागृह म्हणून ओळखतो, राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणून ओळखतो. लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे लोकसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते आणि दर 5 वर्षांनी त्याच्या निवडणुका होतात. राज्यसभेच्या बाबतीत आपण बघितलं तर दर 2 वर्षांनी निवडणुका होतात, 1/3 सदस्यांसाठी आणि एका सदस्याचा जो कालावधी असतो तो 6 वर्षांचा असतो. आता इथे एवढं बस झालं, भरपूर झालं रिकॉल. आपण आपल्या महत्वाच्या टॉपिककडे वळूया. ठीक आहे. मग आता संसद सदस्याच्या पात्रतेच्या अटी आपल्या राज्यघटनेनुसार काय आहेत? तर ते म्हणजे एकतर सर्वात पहिल्यांदा तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. कोण असला पाहिजे? भारताचा नागरिक. ही जी अट आहे ती ऑलमोस्ट नाही म्हणजे ती सगळ्यांसाठीच आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशनने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर त्याला शपथ घ्यावी लागते. कोणासमोर शपथ घ्यावी लागते? इलेक्शन कमिशन जो कोणी व्यक्ती असेल म्हणजे एखादा व्यक्ती नियुक्त करेल आणि त्या व्यक्तीसमोर त्याला शपथ घ्यावी लागेल, त्यानंतरच तो संसदेचा सदस्य होतो. ठीक आहे. जर समजा शपथ घेण्याआधीच त्याने कामाला सुरुवात केली तर त्याच्यासाठी काही 500 रुपये दंड वगैरे सुद्धा आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे शपथ आणि प्रतिज्ञेचा ज्या वेळेला आपण अभ्यास करू. आता इथे आली वयाची अट. वयाची अट थोडीशी लक्षात घ्या. राज्यसभा उमेदवारासाठी 30 वर्ष आहे आणि लोकसभेसाठी आहे 25 वर्ष. बघा, लोकसभा 5 वर्षांनी कमी आहे वयाची अट. जर 25 वर्ष कंप्लीट झाले असतील तर तो व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकतो आणि 30 वर्ष पूर्ण झाले असतील तर राज्यसभेची निवडणूक लढवू शकतो. म्हणूनच तुम्हाला माहितीये राज्यसभेला आहे ना असं म्हटलं जातं की एजेड म्हणजेच बुड्ढा लोकांचं सभागृह आहे असं म्हटलं जातं आणि लोकसभेला युवकांचं सभागृह आहे, यंगर जनरेशनचं सभागृह आहे असं म्हटलं जातं. बघा, 5 वर्षांनी काही कोणी म्हातारं होत नाही पण तरी सुद्धा 5 वर्षांपेक्षा 5 वर्ष जास्त दिलेली आहेत ना अट यांना, मग त्यामुळे इथे म्हटलं जातं की म्हाताऱ्यांचं हे सभागृह आहे. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला कुठे कन्फ्युजन झालं की वयाची अट जास्त कोणासाठी आहे तर मग असं लक्षात ठेवू शकता की म्हाताऱ्यांचं सभागृह आणि यंग जनरेशनचं सभागृह कोणतं आहे. त्यानंतर संसदेने घालून दिलेले इतर निकष जे आहेत म्हणजे संसद दरवेळेला काही ना काहीतरी निकष घालू शकते. तो जो अधिकार आहे तो आपल्या संविधानाने संसदेला दिलेला आहे. म्हणजे काही निकष किंवा जो काही कायदा संसद बनवेल तर ते सुद्धा त्या अटी सुद्धा त्या सदस्याला फुलफिल करावे लागतील. मग त्यासाठीच ना संसदेने लोकप्रतिनिधी कायदा केला 1951चा. मग लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये सुद्धा ना आपल्या संसदेने काही अशा पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी टाकलेल्या आहेत ज्या आपल्या संविधानामध्ये नाहीयेत. आता मी इथे तुम्हाला प्रत्येक कायद्यानुसार किंवा वेगळे पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी का सांगते, कारण की परीक्षेला तुम्हाला त्यातून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना. जर समजा आयोगाने असा प्रश्न विचारला की लोकप्रतिनिधी कायद्यानुसार संसद सदस्याच्या अपात्रतेच्या अटी कोणत्या आहेत, मग तिथे तुम्हाला स्पेसिफिकली त्या कायद्यानुसार ज्या अपात्रतेच्या किंवा पात्रतेच्या अटी आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही सगळे एकत्र करून गेलात की ह्या फक्त पात्रतेच्या अटी आहेत, या अपात्रतेच्या अटी आहेत, पण तिथे तुम्हाला डिफरन्शिएटच करता आल्या नाहीत की कशानुसार या पात्रतेच्या किंवा अपात्रतेच्या अटी आहेत, तर परीक्षेला तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही ना.
मग त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर असाव्यात म्हणून मी असं फक्त पात्रतेच्या अटींसाठीचं एक तुमचं वेगळं लेक्चर घेते, त्यामुळे लेक्चर थोडंसं नीट लक्ष देऊन बघा. आता आपण काय बघूया की लोकप्रतिनिधी कायद्यानुसार काय पात्रतेच्या अटी आहेत. तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एवढ्या जास्त काही पात्रतेच्या अटी नाहीयेत, फक्त 3च पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत आणि एकदम सिंपल आहे. सर्वात पहिल्यांदा काय की ज्या राज्यातून किंवा ज्या मतदारसंघातून त्या व्यक्तीला निवडणूक लढवायची असते, ठीक आहे, तर त्या मतदारसंघाचाच तो नोंदणीकृत मतदार असला पाहिजे. ठीक आहे, ज्या मतदारसंघातून त्याला निवडणूक लढवायची असते त्या मतदारसंघात तो नोंदणीकृत मतदार असला पाहिजे. नोंदणीकृत मतदार म्हणजेच काय, तो त्याच मतदारसंघामध्ये मतदान करणारा असला पाहिजे. ठीक आहे, मग बघा असं होईल का तो एका मतदारसंघामध्ये उभा राहिलाय आणि मतदान द्यायला तो दुसऱ्या कोणत्या तरी वॉर्डमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या तरी मतदारसंघात गेलाय, तर हे चुकीचं आहे ना. तर ज्या मतदारसंघामधला तो आहे मतदान करणारा त्याच मतदारसंघामध्ये तो निवडणूक लढवू शकतो, हे लक्षात ठेवा. दुसरं काय, जर समजा राज्यसभेमध्ये त्याला निवडणूक लढवायची, राज्यसभेमध्ये त्याला निवडून जायचंय, आपण बघितलं की राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक कशी होते, अशी सार्वत्रिक निवडणूक होते का, जी आपली नॉर्मल निवडणूक होते तशी नाही होत. विधानसभेकडून तो निवडून दिला जातो. पण जरी विधानसभेकडून निवडून दिला जात असेल तर त्या राज्यसभेवर त्या राज्याचाच तो सदस्य असला पाहिजे किंवा त्या राज्याचाच तो मतदार असला पाहिजे. ठीक आहे, जर समजा तो व्यक्ती महाराष्ट्रामधून राज्यसभेवर निवडून जातोय तर तो महाराष्ट्रामध्येच मतदान करणारा असला पाहिजे. गुजरातचा मतदार व्यक्ती महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाऊ शकत नाही, तो महाराष्ट्रामधलाच मतदार असला पाहिजे. ठीक आहे, त्याला महाराष्ट्रासाठी काम करायचंय, महाराष्ट्राला तो रिप्रेझेंट करणार आहे की नाही राज्यसभेमध्ये, तो मतदार सुद्धा महाराष्ट्राचाच असला पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे, ते सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा, ज्या आरक्षित जागा आहेत, ज्या रिझर्व्ड जागा आहेत, जसं आपण बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये शेड्यूल्ड कास्टसाठी म्हणजेच अनुसूचित जातींसाठीच्या 5 जागा आरक्षित आहेत, रामटेक, अमरावती, शिर्डी वगैरे, राईट. तर त्या जागांवर किंवा शेड्यूल्ड ट्राईब या ज्या आरक्षित जागा आहेत त्या जागांवर जर निवडणूक लढवायची असेल ना तर तो व्यक्ती रिझर्व्ह कॅटेगरी मधलाच असला पाहिजे, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींमधलाच असला पाहिजे. इतर जो व्यक्ती आहे जनरल कॅटेगरी मधला तो त्या जागेवर निवडणूक लढवू शकत नाही. पण इथे ना अजून याची दुसरी बाजू सुद्धा लक्षात ठेवा, जरी तो व्यक्ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असला ना तरी तो इतर जागांवर सुद्धा निवडणूक लढवू शकतो. असं नाहीये की फक्त त्या 5 आरक्षित जागा दिलेल्या आहेत, 4 आरक्षित जागा दिलेल्या आहेत तर त्याच्यावरच त्याला निवडणूक लढवायची आहे, तसं नाहीये. बघा महाराष्ट्रामध्ये 5च फक्त अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षित जागा आहेत. मग अनुसूचित जातींचे जे सगळे उमेदवार आहेत त्या फक्त 5च जागांवर निवडणूक लढवतील का? नाही, इतर जागांवर सुद्धा ते निवडणूक लढवू शकतात. फक्त त्या जागेसाठी जी निवडणूक लढवणारी व्यक्ती आहे ती अनुसूचित जाती किंवा जमातीची असली पाहिजे, म्हणजे ज्याच्यासाठी ती जागा आरक्षित आहे त्या समाजाची ती असली पाहिजे. ठीक आहे, मग जर आपण बघितलं तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार या 3च पात्रतेच्या अटी आहेत. जर आपण नॉर्मल पात्रतेच्या अटी बघितल्या तर काय सिंपल आहे बघा, एक नागरिक असला पाहिजे, इलेक्शन कमिशनने जी व्यक्ती नियुक्त केली आहे त्याच्यासमोर त्याला शपथ घ्यायची आहे, नागरिक शपथ. तिसरं आहे ते म्हणजे त्याचं वय 30 किंवा 25, राज्यसभेसाठी 30, लोकसभेसाठी 25 असलं पाहिजे. आणि चौथं काय, तर जो काही कायदा बनवेल, जे काही संसद निकष देईल त्या पात्रतेच्या अटी, म्हणजे स्पेसिफिकली आपण बघितलं तर 3च अटी येतात. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सुद्धा 3च अटी आहेत. ठीक आहे, आता या पात्रतेच्या अटी फक्त 2च गोष्टींमध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. अपात्रतेच्या ज्या अटी आहेत त्या 3 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेल्या आहेत, कारण की याच्यामध्ये अजून तिसरा एक घटक ऍड होतो, ते म्हणजे पक्षांतराचं कारण. ठीक आहे, जर एखाद्या व्यक्तीने पक्षांतर केलं तर तो व्यक्ती अपात्र ठरू शकतो. पण आपण सुरुवातीपासून बघूया. संसद सदस्य अपात्र कधी ठरू शकतो? ठीक आहे, म्हणजे त्याचं सदस्यत्व जे आहे ते कधी निघून जाऊ शकतो. सो सर्वात पहिल्यांदा जर आपण आपल्या राज्यघटनेनुसार बघितलं तर सर्वात पहिली अट येते ती म्हणजे तो कोणत्याही राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये लाभाच्या पदावर असेल, म्हणजेच कोणत्याही सरकारी नोकरीवर असेल तर तो निवडणूक लढवू शकत नाही. जर तो सरकारी नोकरीमध्ये असेल, लाभाच्या पदावर असेल, लाभाचं पद म्हणजे सरकारी नोकरी, सरकारकडून तो पैसे कमवतोय एवढं लक्षात ठेवा. जर त्याच्याकडे ते पद असेल तर तो निवडणूक लढवू शकत नाही. जर त्याला निवडणूक लढवायची आहे तर आधी त्याला रिझाईन टाकावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो निवडणूक लढवू शकतो. लोकसभेसाठी सुद्धा ही अट आहे आणि राज्यसभेसाठी सुद्धा अट आहे, ओव्हरऑल पूर्ण संसदेसाठीची अट आहे. ठीक आहे,
सेकंड येतं ते म्हणजे तो अस्थिर मनाचा नसला पाहिजे, नादार असं न्यायालयाने घोषित केलं नसलं पाहिजे. अस्थिर मनाचा म्हणजे तुम्ही एक वेडी व्यक्ती म्हणू शकता. ऑब्व्हियसली जर एखादा व्यक्ती अस्थिर मनाचा असेल तर तो त्याचा मतदारसंघ किंवा आपला देश सांभाळू शकतो का? नाही सांभाळू शकत. तर त्याला स्टेबल असलं पाहिजे ना, राईट? निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे ती व्यक्ती दिवाळखोर नसली पाहिजे. काय नसली पाहिजे? दिवाळखोर. दिवाळखोरचा अर्थ काय? बँकरप्ट म्हणजेच काय? तो एकदम लोन मध्ये केलाय, खूप सारे डेप्ट्स त्याच्यावर आहेत, खूप जणांचं लोन कर्जफेड त्याला करायचे, तर तो व्यक्ती सुद्धा संसदेची निवडणूक लढवू शकत नाही. बघा, आपण जे राष्ट्रपतींच्या पात्रतेच्या अटी बघितलेल्या, अटी शर्ती बघितलेल्या बघा, त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या. त्यानंतर जर त्याने समजा दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल, तो दुसऱ्या देशाशी जास्त लॉयल झाला असेल स्वतःच्या देशापेक्षा, तर मग जो व्यक्ती दुसऱ्या देशाशी जास्त लॉयल असेल, त्यांच्याशी जास्त मैत्री असेल, तर तो आपल्या स्वतःच्या देशासाठी चांगले काम कसे करू शकतो ना. मग तो व्यक्ती सुद्धा निवडणूक लढवू शकत नाही, तो सुद्धा अपात्र आहे निवडणूक लढवण्यासाठी. त्यानंतर संसदेने केलेल्या कायद्याने तो अपात्र जर ठरत असेल. मग इथे सुद्धा आपण बघितलं तर चारच गोष्टी आहेत. लाभाच्या पदावर नसला पाहिजे, अस्थिर मनाचा नसला पाहिजे, दिवाळखोर नसला पाहिजे आणि त्याचबरोबर दुसऱ्या देशाबरोबर त्याचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध नसले पाहिजे. ठीक आहे, या 4 गोष्टी आल्या. 5वं काय दिलंय? जो काही संसद कायदा बनवेल. मग संसदेचा इथे कोणता कायदा आहे? लोकप्रतिनिधी कायदा, रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951, सेम जो आपण पात्रतेच्या अटींसाठी बघितलेला तोच कायदा, राईट? मग त्याच्यानुसार संसद काय म्हणजे कधी तो व्यक्ती अपात्र ठरू शकतो? सर्वात पहिल्यांदा तो व्यक्ती भ्रष्टाचारी नसला पाहिजे. ठीक आहे, जर त्याच्यावर आधी जर समजा भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले असतील तर तो व्यक्ती अपात्र ठरेल. इनफॅक्ट जर समजा तो व्यक्ती संसदेचा सदस्य बनला आणि त्याच्यानंतर सुद्धा असं आढळून आलं तो एखाद्या भ्रष्टाचाराच्या केसमध्ये आहे, तरी सुद्धा त्याचं जे संसदेचं सदस्यत्व आहे ना ते रद्द होऊ शकतो. आता हे संसदेचं सदस्यत्व कोण रद्द करू शकतं ना ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण एक लक्षात ठेवा, तो व्यक्ती जर भ्रष्टाचारी असेल तर त्या व्यक्तीचं जे सदस्यत्व पद आहे, सदस्य पद आहे ते रद्द होऊ शकतं किंवा तो निवडणूकच लढवू शकत नाही. त्यानंतर सेकंड आहे, जर समजा त्याला तुरुंगवास झाला असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ष तो आधी तुरुंगात राहिला असेल, कैदेत राहिला असेल, तर तो पुढे निवडणूक लढवू शकत नाही. तो व्यक्ती अपात्र ठरतो निवडणूक लढवण्यासाठी. त्यानंतर थर्ड जे आहे ते म्हणजे निवडणूक लढवताना बघा, ज्यावेळी आपण म्हणतो प्रचार वगैरे केला जातो एखाद्या उमेदवाराकडून, तर त्याच्या ना एक खर्चाचा अहवाल असतो. संसदेकडून ना त्याला निवडणूक लढवण्यासाठी काही पैसे दिले जातात त्याचा प्रचार वगैरे करण्यासाठी, तर तो खर्चाचा अहवाल आहे ना त्याला निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. जर तो अहवाल नीट वेळेमध्ये त्या कालावधीमध्ये जो निवडणूक आयोगाने दिला असेल त्या कालावधीमध्ये त्याला तो अहवाल नीट देता आला नाही तरी सुद्धा तो अपात्र ठरू शकतो. ठीक आहे, म्हणजे तो निवडणूक लढवू शकत नाही. त्यानंतर चौथं येतं ते म्हणजे सरकारी कामामध्ये त्याचा काही हितसंबंध असेल. ठीक आहे, म्हणजे बघा सरकारचे जे काही कंत्राट वगैरे निघतात, राईट, तर त्याच्यामध्ये जर तो असेल एखादा कंत्राटदार असेल, सरकारी कंत्राटदार, म्हणजे तो सरकारकडून पैसे घेतो ना, जरी तो लाभाच्या पदावर नसला तरी सरकारी कंत्राट घेऊन तो त्याच्यातून फायदा मिळतोय, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे हितसंबंध जोडलेले आहेत. मग तो सरकारी कामांमध्ये त्याचे हितसंबंध नसावे. नाहीतर बघा कसं होईल, तो खासदार बनेल आणि खासदार झाल्यावर तो स्वतःचाच फायदा जास्त करण्याकडे लक्ष देईल, तो लोकांकडे लक्षच देणार नाही. त्यामुळे ही सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरं सुद्धा सरकारच्याच बाबतीत आहे, म्हणजे समजा अशा ज्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये 25% जास्त सरकारचा हिस्सा आहे, 25% जास्त सरकारचा हिस्सा आहे म्हणजेच काय की सरकारचे इक्विटी शेअर्स जर 25% जास्त असतील आणि तिथे तो एखाद्या मोठ्या पदावर असेल, संचालक पदावर वगैरे, सीईओ वगैरे असेल, तरी सुद्धा तो निवडणूक लढवू शकत नाही. जर त्याला निवडणूक लढवायची तर ते जे पद आहे ते त्याला पूर्णपणे रिक्त करावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर त्याचबरोबर लाचलुचपत किंवा दंगली वगैरे घडवून आणणं, वैमनस्य 2-3 ग्रुप्समध्ये निर्माण करणं, अशा कोणत्या केसमध्ये असेल तरी सुद्धा तो अपात्र ठरेल. आणि त्याचबरोबर अस्पृश्यता, हुंडा, सती या कोणत्या केसेसमध्ये जर तो आढळला असेल तरी सुद्धा त्याला अपात्र ठरवलं जाईल. म्हणजेच काय, एक प्रकारे या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला काय समजतोय, ज्या व्यक्तीला सदस्यत्व मिळवायचंय किंवा खासदार बनायचंय तर तो एक क्लीन व्यक्ती असला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कमी आढळून येतात, पण हा, या सगळ्या गोष्टी आहेत.
जर या गोष्टी प्रूफ म्हणून समोर असल्या, जर तो व्यक्ती भ्रष्टाचारी कुठे आढळून आला असेल, लाचलुचपतमध्ये वैमनस्य निर्माण करण्यामध्ये कुठे आढळून आला असेल, हुंडा किंवा अस्पृश्यता या केसेसमध्ये कुठे आढळून आला असेल, 25% हिस्सा असलेल्या कंपन्यांमध्ये तो असेल, कंत्राटदार असेल, तर या सगळ्या गोष्टी कुठे आढळून येत असतील तर तो व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र असतो. ठीक आहे. मग आता ना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या 2 कारणांमुळे जर एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवायचे, कोणती 2 कारणं जी आता आपण बघितली, एक म्हणजे संसदेचे सदस्य अपात्र ठरवणं, म्हणजे जे आपल्याला संविधानामध्ये दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर जो लोकप्रतिनिधी कायदा आहे 1951चा, त्याच्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवायचं असेल तर तो निर्णय कोणाचा असेल, तो प्रश्न सोडवण्याचा प्रश्न कोणाचा असेल, तर ते म्हणजे आपल्या प्रेसिडेंटचा. हे मी का सांगते, कारण की हे इम्पॉर्टंट आहे, छोटासा पॉइंट आहे, पण इथे परीक्षेला विचारलं जाईल. कोणाचा निर्णय असणार आहे? प्रेसिडेंटचा. पण हा निर्णय घेताना प्रेसिडेंट काय करतील, इलेक्शन कमिशनचं सुद्धा मत विचारात घेतील. कारण की बघा, उमेदवाराबद्दलचं जे सगळं बॅकग्राऊंड आहे, त्याची जी हिस्ट्री आहे ती जाणून कोण घेतं, त्याची जी माहिती ती पूर्ण गोळा कोण करतं, इलेक्शन कमिशन गोळा करतं. ठीक आहे. मग इलेक्शन कमिशनकडे एक प्रकारे त्या व्यक्तीचा पूर्ण डेटा असतो. त्यामुळे प्रेसिडेंट या अपात्रतेच्या प्रश्नाबाबत कोणताही निर्णय घेताना इलेक्शन कमिशनचं सुद्धा मत विचारात घेतात. पण फायनल निर्णय जो आहे तो प्रेसिडेंटचा असतो. कशाच्या बाबतीत, जे आपण आधीच्या अटी बघितल्या, ज्या आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत अपात्रतेच्या अटी, आणि ज्या लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये ज्या अपात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत, तर त्या अपात्रतेच्या अटींनुसार एखाद्या व्यक्तीला संसदेचं सदस्य म्हणून अपात्र ठरवायचं की नाही, तो निर्णय कोण घेणार आहेत? राष्ट्रपती घेणार आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या पाहिजे तर या स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्या नोट्स सुद्धा समोर राहतील. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये अजून एक दिलंय की पक्षांतराच्या कायद्यावरून तो व्यक्ती अपात्र ठरू शकतो. मग पुढे आपण बघूया की पक्षांतराची कारणं अशी कोणकोणती दिलेली आहेत की ज्यामुळे एखादा सदस्य अपात्र ठरू शकतो. बघा, इथे अपात्र ठरण्यासाठी 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे संविधान, दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा, तिसरं म्हणजे पक्षांतराचं कारण. मग जी पक्षांतराची कारणं आहेत ना, ती दिलेली आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 10 मध्ये. कुठे दिलेली आहेत? परिशिष्ट 10 मध्ये. अच्छा, पक्षांतर म्हणजे एक्झॅक्टली काय? तर पक्षांतर म्हणजे ना, तुम्ही इथे बघू शकता की तो स्वतःच्या पक्षाशी, स्वतःच्या पार्टीशी लॉयल नाहीये किंवा स्वतःशी सुद्धा लॉयल नाहीये असं इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता स्वतःशी कसं लॉयल नाहीये ते तुम्हाला कारणांवरून समजेल. तर ना बेसिकली इथे 4 कारणं दिलेली आहेत पक्षांतरासाठीची. म्हणजे पक्षांतर केलं तर कशा प्रकारे त्याचं जे सदस्य आहे, सदस्य म्हणून तो अपात्र ठरू शकतो. सर्वात पहिल्यांदा बघा, समजा एखादा व्यक्ती काँग्रेसमधून निवडून आलाय, काँग्रेसमधून त्याने निवडणूक लढवली, तो खासदार सुद्धा झाला आणि निवडून आल्यानंतर, सदस्य बनल्यानंतर तो बीजेपी मध्ये गेला. म्हणजे त्याने काय केलंय, निवडून आल्यानंतर पक्ष सोडला. मी जे सेंटेन्स सांगते ते नीट ऐका. निवडून आल्यानंतर जर त्याने पक्ष सोडला स्वतःचा, म्हणजे तो स्वतःच्या पक्षाशी लॉयल नाहीये ना, त्याने पक्षांतर केलंय, मग त्यावेळेला त्याला पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरवलं जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे त्याला त्याचं जे सदस्य पद आहे तर ते सोडावं लागू शकतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे, समजा आता आपल्याकडे सध्या सरकार बीजेपीचं आहे, आपण उदाहरण बीजेपीचंच घेऊया. बीजेपी मधून तो व्यक्ती निवडून आलेला आहे. मग आता ना त्याला सदस्य म्हणून सगळं तेच करावं लागेल जे त्याचा पक्ष त्याला सांगेल. म्हणजे बीजेपी जे काही सांगेल तेच त्याला करावं लागेल सभागृहामध्ये. जर बीजेपीने समजा एखादं विधेयक आणलं, आताच कृषी विधेयक पास झालेलं, मग कृषी विधेयक आणलं, बीजेपी काय म्हणेल की आपण विधेयक आणलंय तर आपल्याला कृषी विधेयकाच्या बाजूने मतदान करायचंय, आणि त्या व्यक्तीने त्याच्या विरोधात मतदान केलं तर तिथे सुद्धा पक्षांतराच्या कारणावरून त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. म्हणजे बीजेपी सांगेल तुला याच्यासाठी मतदान करायचंय तर तो सदस्य करणार, तर बीजेपी सांगेल मतदान नाही करायचंय तर तो सदस्य मतदान करणार नाही. म्हणजे बीजेपीच्या विरोधात जाऊन, म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जाऊन जर त्याने मतदान केलं, काय तर स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जाऊन जर त्याने मतदान केलं किंवा मतदान केलं नाही तर त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. म्हणजे त्याचं सदस्य पद जे आहे ते रद्द होऊ शकतं. ठीक आहे. तिसरं कारण काय, जर समजा एखादा व्यक्ती अपक्षातून निवडून आला, म्हणजे अपक्षमधून निवडून आला आणि त्याच्यानंतर जर त्याने दुसरा पक्ष जॉईन केला
तर काय होईल, त्याचं तिथे सदस्यपद, त्याला सदस्य म्हणून अपात्र ठरवलं जाऊ शकतं. ठीक आहे. अपक्ष जरी निवडून आला आणि त्याच्यानंतर त्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा तो अपात्र ठरेल. चौथं आहे जे सदस्य नामनिर्देशित केले जातात. बघा आता आपल्याकडे 12 सदस्य हे नामनिर्देशित केले जातात. जर त्यांनी 6 महिन्यानंतर, लक्षात ठेवा, 6 महिन्यानंतर इतर पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याचं तो सदस्य म्हणून अपात्र ठरेल. जर 6 महिन्यांच्या आधी केलं तर नाही, पण 6 महिन्यानंतर जर इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केला तर तो सदस्य अपात्र ठरू शकतो. कोणकोणती 4 कारणं आहेत? निवडून आल्यानंतर स्वतःचा पक्ष सोडला, दुसरं कारण आहे स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं, तिसरं कारण आहे एखादा अपक्ष म्हणून निवडून आलाय आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि नामनिर्देशित सदस्य आहे त्याने 6 महिन्यानंतर इतर पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याचं जे सदस्य पद आहे ते त्याला अपात्र म्हणून ठरवलं जाईल किंवा त्या सदस्याला अपात्र ठरवलं जाईल. अच्छा, आता या कारणावरून म्हणजे पक्षांतराच्या कारणावरून त्याला अपात्र कोण ठरवू शकतं किंवा अपात्रतेचा जो प्रश्न आहे तो कोण सोडवू शकतं? तर इथे बघा वेगळं आहे. लोकसभेच्या बाबतीत लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेचा अध्यक्ष. ठीक आहे, म्हणजे त्या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत तो त्याच्या बाबतीतचा प्रश्न सोडवतील, हे लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी आपण 2 ज्या अपात्रतेच्या गोष्टी बघितल्या संविधानामध्ये ज्या दिलेल्या त्या आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी कायद्याच्या राष्ट्रपती प्रश्न सोडवणार आहेत. इथे फक्त पक्षांतराच्या कारणावरून जर प्रश्न निर्माण झाला असेल, त्याला अपात्र ठरवायचं असेल तर तिथे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत, लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा अध्यक्ष सोडवणारे. पण बघा, लोकसभेचा सभापती आणि अध्यक्षांनी जरी त्या व्यक्तीला अपात्र ठरवलं असेल तरी सुद्धा तो व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊ शकतो, कोर्टामध्ये जाऊ शकतो, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. म्हणजे त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि हा निर्णय ना 1992 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेलेली त्यावेळी देण्यात आलेला आहे. जरी समजा सभागृहांच्या अध्यक्षांनी म्हणजेच लोकसभेच्या सभापतींनी आणि राज्यसभेच्या अध्यक्षांनी जरी त्या सदस्याला अपात्र ठरवलं असेल पक्षांतराच्या कारणावरून तरी त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन अवेलेबल आहे, म्हणजे तो व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी आता सदस्याच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या समजल्या असतील. आता पुढे येतं ते म्हणजे समजा एखादं सदस्याचं जे पद आहे किंवा जी जागा आहे सभागृहामधली, संसदेमधली, ती कधी रिक्त होऊ शकते. जसं हे अपात्र ठरलं तर त्या जागा रिक्त होणारच आहे, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण अजून असे कोणकोणते रिझन्स आहेत की त्याच्यामुळे संसदेमधली ती जागा रिक्त होते. बघा, एखादी संसदेमधली जागा रिक्त झाली ना तर त्या जागेसाठी त्या मतदारसंघातून ना परत निवडणूक घेतली जाते. ओके, त्यामुळे हे जागा रिक्त होणं महत्वाचं आहे. जर जागा रिक्त झाली तरच ती निवडणूक घेतली जाते ना, म्हणजे जागा रिक्त होणं महत्वाचं आहे. इन द सेन्स काय की जागा रिक्त होणं ही एक मोठी गोष्ट आहे, राईट? कारण की जर ती जागा रिक्त झाली तर एक पूर्ण जी निवडणुकीची प्रोसिजर आहे आपल्याकडे ती फॉलो करावी लागते, म्हणजेच आपल्या इलेक्शन कमिशनचा हा भार वाढतो. ठीक आहे. मग आता जागा रिक्त होणं सर्वात पहिल्यांदा म्हणजे दुहेरी सदस्यत्व जर मिळालं. जर समजा एखादा व्यक्ती आहे त्याला राज्यसभा आणि लोकसभा दोघांमध्ये जर तो निवडून आला तर एक कोणती तरी जी जागा आहे ती त्याला रिक्त करावी लागेल. ठीक आहे. दोन्हीकडे सुद्धा दोन्हीचं सदस्य म्हणून तो काम करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल मॅम दोन्हीकडे कसं काय तो निवडून येऊ शकतो? जर समजा एकाच वेळेला लोकसभेच्या सुद्धा निवडणूक आला, त्याच्या जागेसाठी त्या राज्यातून राज्यसभेसाठी सुद्धा निवडणूक आली आणि त्याने एक गॅम्बलिंग म्हणून दोन्ही जागा निवडल्या, चला कुठे निवडून आलो तर निवडून आलो, पण तो दोन्ही जागांवर निवडून आला तर तो दोन्हीकडे काम करू शकत नाही. त्याला कोणती तरी एक जागा ही रिक्त करावी लागेल. ठीक आहे. आणि तसं त्याला 10 दिवसांमध्ये सांगावं लागेल. अजून तो अपात्र कधी ठरेल? ज्यावेळेला तो अपात्र म्हणून ठरवला जाईल त्यावेळेला जागा रिक्त होईल. त्या सगळ्या अटी आपण आता बघितलेल्या आहेत. जर त्याने राजीनामा दिला तर राजीनामा कोणाकडे देईल सदस्य? राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेच्या अध्यक्षांकडे देईल, लोकसभेच्या बाबतीत लोकसभेच्या सभापतींकडे देईल. त्यावेळेला त्याची जागा रिक्त होईल. त्याचबरोबर जर समजा एखादा व्यक्ती 60 दिवसांपर्यंत कंटिन्युअस ज्या सगळ्या सभा बैठका होतात त्यांना जर तो अनुपस्थितीत राहिला तर ऑटोमॅटिकली त्याची जागा रिक्त झालेली आहे असं त्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणजेच पीठासीन अधिकारी आपण त्यांना म्हणूया ते घोषित करतील. ठीक आहे. मग किती दिवस त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे? ऍटलीस्ट 60 दिवसांपेक्षा जास्त त्यांनी अनुपस्थित राहणं अपेक्षित नाहीये. जर 60 दिवसांपेक्षा जास्त ते अनुपस्थितीत राहिले तर त्यांची जागा जी आहे ती रिक्त होऊ शकते.
त्याचबरोबर इतर कोणकोणत्या गोष्टी आहेत, जर समजा त्याची निवडणूक अवैध असल्याचं घोषित करण्यात आलं, म्हणजे त्याने चुकीच्या मार्गाने निवडणूक लढवली. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. आपल्याकडे झालेलं आहे काही वेळा की एखादी समजा अनुसूचित जागेसाठी जागा आरक्षित आहे, राईट, आणि त्या जागेवर एखाद्या व्यक्तीने चुकीची कागदपत्र आणून त्या जागेवर निवडणूक लढवली आणि तो निवडून आला. मग चुकीच्या पद्धतीने त्याने निवडणूक लढवली आहे ना, अवैध मार्गाचा त्याने वापर केलाय. त्यावेळेला सुद्धा जर न्यायालयाने तसं घोषित केलं तर त्याची जागा रिक्त होते. आता हे कोण घोषित करू शकतं, तर उच्च न्यायालय घोषित करू शकतं. आणि उच्च न्यायालयावर जर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्या सदस्याला अपील करायचं असेल तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाऊ शकतो. पण जनरली हे कोण घोषित करेल, तर त्या राज्याचं हायकोर्ट घोषित करेल. ठीक आहे. त्याचबरोबर जर सभागृहातूनच त्याला हकललं गेलं, त्याची राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळेला सुद्धा त्याला त्याचं जे पद आहे ते रिक्त करावं लागेल. ठीक आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या बाबतीत ऑलरेडी दिलेलं आहे, ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकत नाही, कोणत्याही लाभाच्या पदावर असू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टी तिथे येतात. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ना अजून एक छोटीशी अट आहे. एखादा व्यक्ती संसदेचा आणि त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचा सदस्य एकाच वेळेला असू शकत नाही. जर तो समजा निवडून आला दोन्ही पदांवर एकदाच किंवा दोन्ही जागा त्याच्याकडे असतील तर त्याला आधी सांगावं लागतं की त्याला नक्की कोणती जागा हवी आहे. त्याला विधिमंडळात राहायचंय, राज्य विधिमंडळामध्ये की संसदेमध्ये. जर त्याने 14 दिवसांच्या आत राज्य विधिमंडळाचा राजीनामा दिला नाही, तो राज्य विधिमंडळामध्ये काम करतोय, लोकसभेमध्ये निवडून आला, राज्यसभेमध्ये निवडून आला, आणि जर 14 दिवसांच्या आत त्यांनी तिथे राजीनामा दिला नाही तर त्याचं जे संसदेमधलं पद आहे ना ते रिक्त होईल. मग संसद म्हणेल तुझ्याकडे आहे ना, राज्य आमदार आहेस ना, तर तू आमदार राहा, खासदार म्हणून तुझं पद रिक्त झालेलं आहे. ओके. आता आपण पुढे वळूया शपथ आणि वचनबद्धतेकडे. मग यांना शपथ कोण देतं, तर बघा यांना शपथ देतो राष्ट्रपतींसमोर एकतर शपथ होते किंवा राष्ट्रपतींच्या नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर. आणि जोपर्यंत शपथ होत नाही, म्हणजे जोपर्यंत ते शपथ घेत नाही सदस्य पदाची, तोपर्यंत ते कामकाजामध्ये किंवा मतदानामध्ये भाग घेऊ शकत नाही. बघा हे खूप महत्वाचं आहे. जरी एखादा व्यक्ती खासदार म्हणून निवडून आला आणि त्याला असं वाटतं अरे चला आपण खूप काम करूया लगेचच, ते तसं नाहीये. जर शपथ घेण्याच्या आधी त्याने कामकाजात किंवा मतदानामध्ये भाग घेतला तर त्याला दर दिवशी 500 रुपये दंड भरावा लागू शकतो. तुम्ही म्हणाल मॅम 500 रुपये दंड काही एवढा जास्त नाहीये, नॉर्मल आहे त्यांच्यासाठीचा. बघा इथे अमाऊंटचा प्रश्न नाहीये, इथे एक प्रकारे सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे. त्याला 500 रुपये दंड भरावा लागतोय, याचा अर्थ त्याने काहीतरी चूक केली आणि त्याच्यामुळे त्याला भरावा लागतोय ना. त्यामुळे त्याला लक्षात ठेवावं लागतं की बाबा जोपर्यंत आपण शपथ घेत नाहीये तोपर्यंत आपण काम करू नये. मग नक्की काय काम करू नये, तर शपथ घेण्यापूर्वी पात्र नाही याची त्याला माहिती आहे, म्हणजे त्याला माहिती आहे की आपण शपथ घेतलेली नाहीये तर आपण मतदानात भाग घेण्यामध्ये किंवा सभागृहात उपस्थिती राहण्यासाठी पात्र नाहीये आणि तरी सुद्धा त्याने सहभाग घेतला तर त्याच्यावर हे दर दिवशी 500 रुपये दंड लागू शकतो आणि तो दंड त्याला भरावा लागू शकतो. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता ना पटकन आपण संसदेचा विशेषाधिकार समजून घेऊया. थोडे महत्वाचे आहेत, बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलं जातं त्याच्यावर सुद्धा. थोडेसे आहेत, एवढे जास्त नाहीयेत, पण थोडंसं नीट लक्ष देऊन बघा. इझी आहे, तुम्हाला पटकन लक्षात येतील. आता संसदेच्या विशेषाधिकारांमध्ये ना 2 प्रकारचे विशेषाधिकार आहेत. एक सभागृहाचे विशेषाधिकार. सभागृहाचे म्हणजेच काय की लोकसभा म्हणून एक सभागृह आहे तर त्यांचा तो एक विशेषाधिकार असणार आहे. राज्यसभा म्हणून एक सभागृह आहे तर त्यांचा तो विशेषाधिकार असणार आहे. आणि प्रत्येक व्यक्ती एक सदस्य आहे म्हणजेच वैयक्तिक सदस्य म्हणून त्याला काही विशेषाधिकार आहेत. तर सभागृह म्हणून काय काय विशेषाधिकार आहेत, मग बघा सभागृहामध्ये जे निर्णय घेतले जातील, वादविवाद होतील, अहवाल होतील, तर तो प्रकाशित करण्याचा अधिकार फक्त त्या सभागृहाला असणार आहे. आणि सभागृह काय करू शकतो, त्यांचा अहवाल इतर कोणाला तरी प्रकाशित करण्यापासून सुद्धा थांबवू शकतो. आता तसं तर प्रेस प्रकाशित करू शकते, पण सभागृहाला त्या सभागृहाला असा अधिकार देण्यात आलेला आहे की तो सभागृह बंदी घालू शकतो इतर लोकांना की तुम्ही हा जो आमचा अहवाल आहे तो प्रकाशित करू नका, ते काम आमचं आम्ही करू. त्याच्यानंतर सभागृहाचं जे कामकाज आहे त्याच्यापासून जो काही बाहेरचा व्यक्ती आहे त्याला लांब ठेवण्याचा अधिकार आहे सभागृहाला. जर समजा एखाद्या मुद्द्यावर जर गपचूप चर्चा करायची असेल तर त्याच्यासाठी एक गुप्त सिक्रेट बैठक सुद्धा घेतली जाऊ शकते. आणि त्याच्यासाठी परवानगी कोण देणार, तर त्या सभागृहाचा जो अध्यक्ष असेल तो, म्हणजे लोकसभेच्या बाबतीत सभापती, राज्यसभेच्या बाबतीत अध्यक्ष. अजून काय काय येतं, तर सभागृहाचं कामकाज, कार्यपद्धतीचं नियमन त्यांच्याकडून केलं जातं स्वतः सभागृहाकडून. संसद सदस्याने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने जर सभागृहाचा अवमान केला तर त्याच्यासाठी त्याला शिक्षा सुद्धा संसदेकडून केली जाऊ शकते, म्हणजे त्या सभागृहाकडून
शिक्षा केली जाऊ शकते, दंड आकारला जाऊ शकतो आणि सभागृहातल्या समजा एखाद्या व्यक्तीला अटक, स्थानबद्धता आणि अपराध सिद्धी याबाबत माहिती प्राप्त करण्याचा अधिकार सुद्धा आहे. म्हणजे समजा एखादा व्यक्ती अटक करायला आला, समजा कोणाकडून तरी सदस्याला अटक करायचं असेल तर नक्की का अटक करण्यात येते त्याचा जो अहवाल आहे तो सभागृह मागू शकतो. ठीक आहे, म्हणजेच त्या एक प्रकारे इथे त्यांना संरक्षण दिलेलं आहे जे आपल्याला नॉर्मल लोकांना मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे वैयक्तिक विशेषाधिकार. वैयक्तिक विशेषाधिकार थोडेसे आहेत, नीट लक्षात ठेवा. तर बघा, एखाद्या व्यक्तीला सभागृहामध्ये म्हणजे जो सदस्य आहे संसदेचा त्याला त्याच्या सभागृहामध्ये काहीही भाषण करण्याचा अधिकार आहे. मग तो जे काही भाषण करेल त्याच्यासाठी कोणीही कोर्टात जाऊ शकत नाही. ठीक आहे, कोणीही कोर्टात जाऊ शकत नाही जे काही भाषण करेल. ठीक आहे, म्हणजे त्यांना एक तिकडे वेगळ्याच प्रकारची अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर अटकेपासून स्वातंत्र्य, म्हणजे ज्यावेळेला बघा सभागृहाचं अधिवेशन चालू असतं ना 40 दिवसांचं, सभागृहाचं अधिवेशन आपल्याकडे संसदेचं अधिवेशन किती वेळा होतं? 3 वेळा होतं ना. आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या 2 वेळा, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण 3 वेळा होतं. एक पहिलं वर्षाच्या सुरुवातीचं असतं बजेटरी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन. मग ज्यावेळेला ते अधिवेशन असतं ना त्याच्या 40 दिवस आधी आणि 40 दिवस नंतर त्याला अटक केलं जाऊ शकत नाही त्या सदस्याला. पण ते फक्त जे संरक्षण आहे ते दिवाणी दाव्यांच्या बाबतीत आहे. जर त्याने खुनाचा खून वगैरे केला असेल तर त्याच्या बाबतीचं संरक्षण त्याला नाहीये. फौजदारी गुन्ह्यांबाबत नाहीये. दिवाणी गुन्ह्यांबाबत जर त्याला अटक करायची असेल तर या पिरियडमध्ये 40 दिवस आधी आणि 40 दिवस नंतर त्यांना अटक केली जाऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर जर समजा एखादी कोर्टमध्ये केस चालू आहे, त्याला तिथे साक्षीदार म्हणून जायचंय, पण ज्या वेळेला सगळं कामकाज सुरू आहे आपल्या संसदेचं त्यावेळेला साक्षीदार म्हणून गैरहजर राहण्याची परवानगी सुद्धा त्याला देण्यात आलेली आहे. मग त्या 3 गोष्टी वैयक्तिक विशेषाधिकारांमध्ये आधीच्या ज्या आपण बघितल्या त्या काय होत्या, तर पूर्ण जे सभागृहाचे विशेषाधिकार आहेत, संसदीय विशेषाधिकार, ते एकत्रित आहेत. ठीक आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट लक्षात ठेवा. आजच्या लेक्चरमध्ये आपण बराचसा मोठा भाग संसदेचा कव्हर केलेला आहे. बऱ्याच वेळेला अभ्यास करताना मला माहितीये संसदेचे जे सदस्याच्या पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी आहेत त्या तुमच्याकडून एकदम लाईटली घेतल्या जातात. पण बघा, आज आपण बघितलं ना किती छोट्या छोट्या गोष्टी या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या अटींमध्ये, जर आपण बाकीच्या अटी जर बघितल्या, बाकीच्या निवडणुकींसाठी राष्ट्रपती किंवा पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी त्या एवढ्या अटी नाहीयेत. पण तिथेच अजून एक छोटासा शब्द त्यांच्या अटींमध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. जर राष्ट्रपती निवडून यायचंय तर लोकसभेच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत आणि उपराष्ट्रपती निवडून यायचे तर राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण असल्या पाहिजेत. राईट, मग त्यामध्ये या सगळ्या अटी येतात आणि त्यामुळे त्या सगळ्या अटी करणं तुम्हाला गरजेचं होतं. आता लेक्चर आपण इथेच थांबूया. आय नो बरंचसं मोठं लेक्चर झालं असेल पण सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. एक छोटासा प्रश्न, याचं उत्तर द्या. आय थिंक हे मी पूर्ण लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार लोकसभा सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय खालीलपैकी कोण देईल? सभापती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय की राष्ट्रपती? तर याचं योग्य उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला सभापती आणि अध्यक्षांचा अभ्यास करायचा आहे. जर पॉसिबल झालं तर एकदा पुस्तकातून त्याचं रीडिंग करून घ्या. ठीक आहे, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.